निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचो मुजरो करीत डोंबिवली गावची ग्रामदेवता आणि जागेचो राखणदार यांचा आशीर्वाद घेत मालवणी आकाश केंद्रावरसून मी आजच्या दिवसात सुरेश कांदळकर समलेला सगळ्या मान्यवरांचा खेळाडूंचा आणि क्रीडादर्शक मायबाबांचा मालवणी समालोचनात मनापासून स्वागत करतय आणि मैदानाच्या दिशेने तुमका घेऊन जातय। मैदानाचे चालू असलेलो सामनो अशोक मोंडकर 11 विरुद्ध आई भैरवदेवी पॅकर्स। आजच्या दिवसातलो दुसरो सामनो पहिलो सामनो रंगलो तो म्हणजे जयंश 11 विरुद्ध महापुरुष देवबाग विजय तटरलो GS 11 संघ। पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू बॅटची काड्या घेऊन एसटी रक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि पहिल्या चेंडूवर कलाम लागला गेला। पहिलो धक्को बसता पहिलो मासो गळाक लागलो। संघाचा खाता खोलला कसा गेला असा तर फक्त गडी बादच्या रूपात खोलला गेला। काय जल्लोष असतात काय साजरो केलो जाता मैदानाच्या ठिकाणी जल्लोष असो जल्लोष साजरोना साहजिकच जर गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गडी बाद करून घेता किती आत्मविश्वास वाढत असतात गोलंदाजाचो आणि सहकार्यांचो सुद्धा। आणि निराश मानेन खाली परतता तो म्हणजे सलामीसाठी गेलेलो फलंदाज। नेवल डॉक्यार्ड गाभी समाज क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व तिसरा दिवस दुसऱ्या दिवसातलो आजचो दुसरो सामनो। पहिलो सामनो रंगतदार झालो। कर्णधार उमेश येरागी यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला नाणेफेक जिंकल्यानंतर आणि सुरुवात चांगली झाली होती। पहिल्या 2 षटकांचा विचार करशाल तर फक्त 18 धावा 4 गडी बाद झाले होते GS 11 संघाची। त्याच्यानंतर नियाल घाटवळ नावाचा वादळ याला त्याला साथ दिली मंगेश कुर्ले प्रशांत भाबल आणि जी षटकार आणि चौकारांची आतषबाजी झाली। एक मोठी धावसंख्येचा डोंगर तयार झालो आणि तो डोंगर फोडता फोडता नाकात नऊ आणल्यानी नाकात दम आणल्यानी तो म्हणजे महापुरुष देवबागच्या फलंदाजांका कमालीची गोलंदाजी केली GS 11च्या गोलंदाजांनी। दरम्यान दुसरो सामनो चालू झालो। पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा सुरू झालो। पहिल्या षटकातल्या एका चेंडूवाचा खेळ झालो तेव्हा गडी सुद्धा एक बाद झालो। नवीन जाणारो फलंदाज मैदानाशी दुमका 2 पावला चालताना दिसतात। चैतन्य परब नक्की चैतन्य आणूचो लागतो संघासाठी। सध्या संघाची अडचण दिसता कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद होणार यासारख्या दुर्दैव्य काय असतात। गोलंदाजाची मात्र कौतुक करूचा लगात त्याचे संदीप पराडकर। षटकातलो पुढचो चेंडू घेऊन संदीप पराडकर। दुसरो चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धती चेंडू हलक्या हाताने खेळल्याचा सन्मान केलो दिलो। डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित धावबादची संधी तयार झाली असती असा म्हणा हरकत नाही। पण चेंडू काही यष्टीवर जाऊन आदळलो नाही। सुरक्षित आपल्या मैदानात पोहोचलो आपल्या क्रीज मध्ये पोहोचलो तो नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेक फलंदाज। संघाचा खाता खोलला धावसंख्या झाली ती 1 गडी बाद झालो 1 आणि षटक क्रमांक चालू होता म्हणजे 1 म्हणजे नेल्सनची फिगर 1 अशी म्हणा हरकत नाही। नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राइक एंडच्या दिशेक मयूर उगवेकर सर पोलीस खात्यात ज्यांचं नाव लौकिका खाकी वर्दीतलो माणूस अशी ज्यांची ओळख चांगलं फटको खणून काढलेलं फटको लॉंग ऑफच्या दिशेक चेंडू ट्रॅव्हल करताना दिसता। 1 धाव पुरी केली स्वतःचा खाता खोलतात ते मयूर उगवेकर सर। कालच्या दिवसात सुद्धा सामने रंगतदार झाले। सकाळचा सत्र मैदानात दव पडता मैदानात थोडस ओलोपणा येता त्याच्या गोलंदाजांका थोडस परिणाम दिसून येता आणि फलंदाजा त्याचा फायदा उठवतात। कदाचित अडचण कधी कधी होऊ शकता फलंदाजांका पण पहिल्या सामन्याचा जर विचार करशाल गोलंदाजी पहिल्या 2 षटकापर्यंत चांगली झाली। त्याच्यानंतर काहीतरी जा केला त्याच्यावर पाणी फेरायला गेला। जस जसा तापमान वाढत जातला खेळपट्टी गरम जातली सुकत जातली दावाचो काहीतरी असर बाजूक जातलो ते अजून मोठो खेळ भोगवतलो। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतो बॅट आणि चेंडूचा काय संपर्क नाही झालो। एसटी रक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो चेंडू निर्धाव म्हणून गणलो गेलो। अशोक मोंडकर 11 विरुद्ध आई भैरवदेवी पॅकर्स यांच्यात चालू असलेलो आजच्या दिवसातलो दुसरो सामनो। पहिला षटक चालू ताकदीचा षटक कमालीचा षटक पहिल्या षटकात 1 गडी सुद्धा बाद झालो। आता मात्र एक चांगलो फटको कारण जोडता उडलेल्या कारंजाखाली आंघोळ करून घ्यायची आणि झेल सुटलो चेंडू जमिनीक दान केलो। साधा सोप्या झेल होता मी सांगलो होते चेंडू हवे तुललो कारण जो उडलो ह्या कारंजाखाली धाव जाऊचा होता पण जाताना हे छत्री घेऊन धाव गेलो। एक जीवनदान सुटला। या जीवनदानाचा फायदा मात्र आता फलंदाजा उठवला जात। कॅचेस विन द मॅचेस असा तुम्ही इंटरनॅशनल चेप सामने बघताना ऐकला असाल तर किती म्हणतात त्या पुढच्या चेंडूवर समजत या सामन्यात समजत। धाव संख्या झाली ती फक्त 2 षटक क्रमांक 1 गडी बाद झालो 1। चैतन्य
पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मोरचो होता, पण पुन्हा चेंडू आणि बॅटचो काय संपर्क नाही झालो. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव जाताना दिसलो. पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या जरी 1 गडी बाद 2. खराब सुरुवात अशीच म्हणा हरकत नाही, कारण पॉवर प्लेचा षटक असता फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, त्याचा फायदा उठवतो असता, पण तो उठव केलो नाही. दुसऱ्या बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करून घेणार दोन्ही फलंदाज, म्हणजे आता 3 खेळाडू हे तुमका 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघू गवतले. अडचणीत असतात जेव्हा आपला संघ, तेव्हा आपल्या संघात सावरूचा असता, वर काढूचा असता, ती आता दोघा फलंदाजाची जबाबदारी आहे, ती म्हणजे मयूर उगवेकर आणि चैतन्य परब. धाव संख्या झाली आहे 2. गडी बाद झाले. गोलंदाजी मार्कवर कोण दिसता दुसरा षटक घेऊन संघासाठी आणि स्वतःच्या कोट्यातला पहिला षटक घेऊन अभिषेक मोंडकर, आबा मोंडकर, अभि मोंडकर, किती नावं असतील. अष्टपैलू जसं खेळाडू त्याची नावं पण अष्टपैलू त्याची. आणि अभिषेक मोंडकर या गोलंदाजासाठी चेंडू टाकूच्या आधी संधी तयार झाली बक्षिसाची. जर विकेटची हॅट्रिक साधली तर संकेत कुबल म्हणजे बाबा कुबल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक अभिषेक मोंडकर साठी. नक्कीच अभिषेक या बक्षिसाचा मानकरी ठरू शकतात. तेवढी ताकद त्याच्यात, तेवढी हिम्मत त्याच्यात, गोलंदाजी तेवढी धार सुद्धा त्याच्या. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू, समोरचा चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करताना 2 क्षेत्रक चेंडूच्या पाठी धावताना दिसतात. चेंडू शर्यत जिंकलो, चेंडू सीमा पार गेलो. या सामन्यातलो पहिलो चौकार दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गवलो. डीजे या गाणं होऊन जाऊन दे. अभिषेक काहीतरी खराब सुरुवात करता आपल्या षटकाची. श्री गणेशा झालो चौकार निशी. अभिषेक केलो जाता तो देवार, पण हो अभिषेक आपल्या गोलंदाजी चौकाराचो करताना दिसता. पुन्हा एकदा खणून काढूचो फटको होतो, तसोच फटको खेळलो गेलो, पण बॅटची कडा घेऊन लेग स्लिपच्या दिशेत चेंडू गेलो. दोन्ही धाव फलंदाजांनी धावान 1 धाव पुरी केली. धाव संख्या एकान पुढे सरकली. धाव संख्या इंग्रजीतलो वाकडो आकडो लंगडो आकडो म्हटलं जातं अशी 7. काहीतरी कान मंत्र देऊन कानात गुणगुणान घेतो ते संदीप धुरत सर. कारण जेव्हा गोलंदाज टप्पो चुकता, सुरुवात खराब करता, तेव्हा असो एका दुसरं कान मंत्र देऊचं लागता, त्याला जागेर हाडूचं लागता. मनस्थिती काहीतरी बिघडली असता ती जागेर हाडूची लागता. गोलंदाज म्हणा किंवा फलंदाजाची म्हणा, कधी कधी क्षेत्ररक्षक सुद्धा असंच डोंबार घालीत असता. चला सामन्याकडे. षटकातलो पुढचं चेंडू चैतन्यासाठी खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी होता का नाही बघूचा, पण चेंडू 1 बाउन्स पद्धतीने अडवलो गेलो. चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा बघू गावला. फटक्यात ताकद काहीतरी कमी होती. फलंदाजाकडे बघशाल तर तुमका शरीर यष्टी जरा सडसडी दिसत, पण मनगटात जोर मात्र कायम हा. पावसात जोर कायम हा. आणि जोर तो कधी काढतलो आणि कधी मोठे फटके मारतलो ते सामना संपासर तुमका कळत. मयूर उगवेकर एका चौकारनिशी वैयक्तिक अर्ध्या डझन धावसंख्येत खेळताना दिसतात. पुन्हा एकदा चांगलं फटको मयूर उगवेकरच्या बॅट मधनं. तितक्यात ताकदीचा चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा बघू गावला. एका धावावर समाधान मानूच लागता दोन्ही फलंदाजांका. कमालीची गोलंदाजी मात्र आता होता ती म्हणजे अभिषेक मोंडकर या गोलंदाजाकडनं. अजूनही बक्षिसाची संधी तशीचा. विकेटची जर हॅट्रिक झाली तर 500 रुपये. धाव संख्या झाली आहे ती 9. आपल्या षटकातून पुढचं चेंडू घेऊन चैतन्यासाठी लोअर फुलटॉस पद्धती चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचापर्यंत चेंडू 1 टप्पो खाऊन सीमारेषा पार केल्याने या षटकातलो दुसरो चौकार स्ट्रेट आउटच्या दिशेत बघू गावलो. डीजे एकदा गाणं वाचा नाही. गाणं सुद्धा डीजेच्या माध्यमातून जोरदार वाजता आमका सहकार्य करतात. डीजेच्या माध्यमातून आमचे शैलेश भोईर जीटीसीचे फाउंडर, संदीप शेजराव कॅमेरामन तुमका घेऊन स्टेट डावचे दिशेत बघतात. तसेच रोशन कदम आणि त्यांचे सहकारी प्रतीक पवार. एक चांगला आयोजन, एक चांगला युट्यूबचा मार्गदर्शन बघतात. बघता बघता आबाच्या पाठीर आडिओ तिसरं बघवलो. मग अशी सांगत आबा चांगली गोलंदाजी करता, पण बरोबर म्हटलं तर सर आबा खांद्यावर चढान बसलो आणि या षटकात 3 चौकार खर्च केल्यात. धाव संख्या झाली आहे ती 17. 2
षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 म्हणजे खतरा. आणि मी कायम सांगितलेलं 17 आकडो येल्यानंतर खतरो तयार होता. आता ह्यो खतरो होण्यासाठी नवीन येणाऱ्या गोलंदाजासाठी की जर नवीन गोलंदाज येत तो गोलंदाजी करताना समोर फलंदाजी करत असलेल्या फलंदाजासाठी पुढच्या षटकात कळत जास्त टीम मीटिंग नको. आजचा आपला स्पर्धेचा शेवटचा दिवस चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पाडावी. जास्त वेळ खर्च करू नको ही विनंती आमची कर्णधारांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांका सुद्धा. युटीसी लाईव्ह आमचे सहकार्य करतात आमका शैलेश भोईर सर, युटीसीचे फाउंडर संदीप सहेजराव, कॅमेरामन रोशन कदम आणि प्रतीक पवार. खूप चांगल्या पद्धतीचा युट्यूबचा दर्शन म्हणजे घर बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही क्रिकेटचा आनंद घेऊ शकता अशा पद्धतीचा युट्यूब लाईव्ह यांच्या मार्फत बोला. तसेच माझ्या डाव्या बाजूक बसलेले आमचे सुनील तांडेल भाऊ सर, सिंधुदुर्गाचं गुणफलक पंकजिंका गौरव करून दिलो असे सुनील तांडेल सर यांचे सुद्धा मी आभार मानतोय. तिसरा षटक घेऊन नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्फत तुमका बघू कवता. संदीप मोंडकर समोर फलंदाज मयूर उगवेकर. चैतन्य परब मात्र चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी 10 धावसंख्येवर खेळतात. 2 चौकार चैतन्यच्या बॅट मसून बघू गवले. एक चांगलो फटको लेग कट जका म्हणत अशा पद्धतीने फटको लाखाचे खा क्षेत्ररक्षक पडला बॉक भोकाचा फायदा दुसऱ्या धावेत होता का. चांगली फेक झाली असती तर कदाचित धाव बाद झाले असतं मयूर उगवेकर. पण संधीचा सोना काय करू केलं नाही. क्षेत्ररक्षकाची चूक मागात पडली. जर एक धाव खर्च झालो असतो तर दुसरी धाव सुद्धा खर्च झाली. दुसऱ्या धाव घेताना धावबाद सुद्धा झालो असतो. जर चांगली फेक अचूक एसटीआर झाली असती तर एसटे उद्ध्वस्त झाले असते तर दांडे पेचान पडले असते तर दुसरं सुद्धा धक्को बसलो असतो. आई भैरवी पॅकर संघा. चला षटकाकडे दुसऱ्या चेंडवाकडे. आता मात्र खटक्यार बॉट जाग्यार पलटी पावळेचा पाणी पाष्टाक करणार षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आमचे स्वयंसेवक लाईनमन सुद्धा कॅमेऱ्याच्या खाली स्वतः समालोचन करून गेले. आता धनंजय मुंडगेकर सर त्यांच्या पुढे सुद्धा आमचे सगळे लाईनमन. आज मात्र आपली लाईनमनची भूमिका जबाबदारी पाठवत. प्रत्येकान एक एक सामनो करा. 8 जण थांबा. पुढच्या सामन्यात दुसऱ्याक आराम दिवा दुसऱ्याक ठेवा. पुन्हा एकदा मयूर उगवेकर यांची तापलेली बॅट टाच काम करता अतिथी कक्षात जाऊन चेंडू सीमा पार. पंचांचा काम वाढला. सलग 2 वेळा पंचांका आकाशाच्या दिशेने हात वर करूचे लागले. बॅक टू बॅक 2 षटका 2 पाटी रोळ डीजे तसेच गाणी वाजली. आजच्या दिवसाचा जर विचार कशा सकाळ क्षेत्रातलो पहिलो सामनो पहिली 2 षटका महागडी खतरनाक ठरली. गोलंदाज हवी ठरले फलंदाजावर. त्याच्यानंतर मात्र फलंदाजाने सुरुवात केली. ह्या सामन्यात सुद्धा तसाच चित्र दिसता. पहिल्या 2 षटकात धावसंख्या थोडीशी कमी होती. तिसऱ्या षटकाचं स्वागत बघा मयूर उगवेकर कसे 2 मोठे वळ गोलंदाजाच्या पाठीर बघू गोले. ह्या मात्र देवतारी तेका कोण मारी असा म्हणतात. खरोखर नशीब फळफळानीला तर म्हणजे मयूर उगवेकरांचा बॅटची काढा घेऊन चेंडू एसटीर जाऊन आदळलो. पण एसटीन घातलेले टोपी म्हणजे बेस तसेच शाबूत रोवले. जर ते हलान खाली पडले असते तर कदाचित इतक्या डगआउटचा रस्तो धरूचा लागलो असतो. म्हणान म्हणतात देवतारी तेका कोण मारी. एक चांगलो चेंडू मात्र निर्धाव गेलो. पुन्हा एकदा मोठं फटको ओढूच होतो. उत्साह जास्त होतो पण आत्मविश्वास काहीतरी कमी पडलो. चेंडू निर्धाव गेलो. आता मात्र कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत. कमबॅक केला आपल्या गोलंदाजी संदीप मोंडकर यांच्यानी. चला सामन्यातल्या षटकातलो पुढचो चेंडू समोर मयूर उगवेकर 2 षटकार. पुन्हा हातात चेंडू धावचीची संधी तयार झाली पण राजन मोंडकर मात्र खैतरी अडखळत चेंडू धरतात.
चेंडू हातात नाही लो नाही तर धावची सुद्धा झाले असते. खराब क्षेत्ररक्षण बुक गवला. असा क्षेत्ररक्षण म्हणजे आपल्या संघासाठी ही अडचण ठरा शकता. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली 1 गडी बाद 32. चांगली फलंदाजी करत चैतन्य परब आणि मयूर उगवेकर आपल्या संघासाठी आई भैरवी पॅकर्स संघ. पहिल्या षटकाच्या 3 षटकांचा जर विचार करशाल तर पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च झाले. त्याच्यानंतरच्या 2 षटकात जवळजवळ 30 धावा तयार केली. दोन्ही फलंदाजींचे 15 धावेची सरासरी राखली. त्यात मयूर उगवेकरांचे 2 मोठे षटकार आणि चैतन्य परबचे चौकार सुद्धा बघू गवले. जमिनीतून आग आणि किटाळ उडत जाणारे फटके चैतन्याच्या बॅटमधून तर चिपीएच्या इमानाची तिकीट काढलेली 2 फटके मयूर उगवेकर सरांच्या बॅटमधून. त्यात भोजन मंडपाकडे थोडा वेळ तुमका घेऊन जाते. भोजन मंडपाकडे खोबरा भाजाक सुरुवात झाली. खोबऱ्याचं घमघमाट सुटलो तो होईपर्यंत येता म्हणजे आजचा जेवण तशाच पद्धतीचा खूप मेहनत करतात आमचे भोजन मंडप म्हणजे अन्नदाता ग्रुप. आज सकाळी 6 वाजता हजर झाले. खोबरा खरसल्याने खोबरा भाजूक घेतल्याने मिक्सर चाललो. मिक्सर फिरले. खोबरा तयार झाला. वाटप त्याला फक्त फोडणी बाकी राहिली आणि तुमच्यासाठी जेवण तयार झाला. चला सामन्याकडे. चांगलो फटको कव्हरच्या दिशेने चेंडू जाता. एक धपूर येता. आबा चेंडू येता. पुन्हा एकदा आबाक सुद्धा होय भाग पडला. आबा सारखं एक अष्टपैलू खेळाडू आज काहीतरी गटांगळे खाताना दिसता. गोलंदाजी करताना सुद्धा महागडं ठरलो. आता क्षेत्ररक्षणात काहीतरी सुधाराचा लगात. आबा असा करशील तर घराकडे बाबा आरडतले. नक्कीच युट्यूबच्या लाईव्ह ते घराकडे बसान बघित असलेले तुझं खेळ. 2 धावा तयार केले. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या झाली 34. पुन्हा एकदा चांगलो चेंडू. पंचांकडे दाद मागतात. स्वैर चेंडूसाठी पंचांवर कसलोच परिणाम नाही. या चेंडूसाठी दाद मागणं म्हणजे एसटी जाता कणकवलेक आणि तिकीट मागतात कुडाळत जाऊचा. जा बक्षीस आबा मोंडकर साठी होता. अभिषेक मोंडकर साठी दाद बक्षीस पुन्हा दत्ता लोणेसाठी सुद्धा. जर विकेटची हॅट्रिक साधली तर संकेत कुबल यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. संकेत कुबल मात्र आज 500 नोटांचा बंडल नक्कीच घेऊन दिले असते. काही 100-200 नंतर डायरेक्ट 500चा बक्षीस खेळतात. आता मात्र सन्मान देणारा फटको. तरी सुद्धा ज्या क्षेत्रात गेलो त्याचं 1 धाव पुरी झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. चांगली फेक सुद्धा पण गॅदर करू काहीतरी संदीप धुरत चुकले आणि जीवन दान मिळाला धावचीच्या रूपात. नक्की जात साथ देता नशीब फळफळला असा म्हणकर नाही तर आई भैरे पॅकर संघाचा जवळजवळ 3 वेळा धावबादचा जीवन चान्स मिळालो. संधी मिळालेली हा ती म्हणजे आई भैरवी पॅकर संघाच्या खेळाडूंका फलंदाजांका. धाव संख्या 3 डझनाच्या घरात म्हणजे 36. दत्ता आपल्या षटकातलो पुढचो चेंडू. मयूर उगवेकर आडिया पट्टीन खेळलो. फटको क्षेत्ररक्षक पुन्हा खैतरी चूक करते. 1 धाव पुरी झाली. दुसरी धावेचे पाठी पावला वळली आणि सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये सुद्धा पोहोचली. लक्ष देवा सगळ्या दर्शकांना. बघा काही धाव गती बघा कशी ठेवली. जर मोठे फटके नाही मिळत तर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करतात. याच्यासाठी दोघात ताळमेळ जो असतात तो व्यवस्थित होता. ताळमेळ मात्र चांगलं राखले दोनही फलंदाजांनी चैतन्य आणि मयूर उगवेकर. पुन्हा एकदा दत्ता समोर फलंदाज मयूर. त्या दिशेने त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोहोचायच्या आधी खैतरी गटांगळा खाऊक सुरुवात झालं. पुन्हा 2 धावा सुद्धा तयार झाली. पंचांकडे दाद मागतात धावचीसाठी कसलोच परिणाम झाला. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये मयूर उगवेकर सर. बरीच मेहनत करूची लगा क्षेत्ररक्षण करताना. अशोक मोंडकर 11 संघात क्षेत्ररक्षणाला खत्री जोर देऊचो लगात भर देऊचो लागत कर्णधारांका नक्कीच विचार करू लावचा लागता असा क्षेत्ररक्षण. एक चूक काहीतरी 3-4 धावा अजून कमी वाचले असते कमी झाले असते पण ते महागडे ठराक शकतात कारण क्रिकेट प्रत्येक धावे काही महत्व हा. धाव संख्या झाली ती 40. षटक क्रमांक 4 चालू. दत्ता लोणेच्या रूपात गोलंदाज. लोकल पद्धतीचे चेंडू खणून खाल्लेलं फटको. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू जाता. पुन्हा क्षेत्ररक्षण चूक करता. 1 2 3 चौथी ती 5वी चूक सुद्धा बघू गावली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाजाक साथ देऊची असता. प्रत्येक क्षेत्ररक्षकांना चांगला क्षेत्ररक्षण करून दाखवून 4 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली 1 गडी बाद 42. निवड डोक्यात गाभी समाज क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व 3रा दिवस दुसरो आणि सामनो सुद्धा दुसरो. पहिल्या इनिंगचो खेळ चालू झालो. 4 षटकांचो खेळ पूर्ण झालो. धाव संख्या झाली ती 42. 10 धावेची जवळजवळ सरासरी राखून
आई भैरव पॅकर्स संघाचे हे फलंदाज. यानंतर होणारा सामना वाडातर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा. या एक इनिंगचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये होता. वाडातर 11 संघ कर्णधार आणि कट्टा क्लब कट्टा कर्णधार. पहिल्या इनिंग मधला सांगता करणारा षटक, शेवटचा षटक घेऊन हाणामारीचा षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार झालेलो आहे. मोरेश्वर म्हणजे मोरेश. शेवटचा षटक, जबाबदारीचा षटक, महत्वाचा षटक, हाणामारीचा षटक. समोर फलंदाज सलामीसाठी गेलेलो चैतन्य परब. 10 धावसंख्येवर खेळताना चांगली पद्धतीची खेळी करतात म्हणजे मयूर उगवेकर. आता मात्र चैतन्यच्या बॅट मधून चेंडू वन बाउन्स, क्षेत्ररक्षक डोक्यावरनं सीमा पार गेलो. षटकाचा स्वागत बघा कसा चौकार निशी झाला. डीजे गाणं वाजते. हॅलो. यानंतर होणारा सामना कट्टा क्लब कट्टा विरुद्ध वाडातर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस का बॉक्स इथे यायचं आहे. नाणेफेक होईल. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे ताबडतोब या. दुसरं षटक उजव्या एसटीच्या बाहेर शपल झालो म्हणजे असा म्हणा हरकत नाही. उघडा पुढचा दार उघडा ठेवला आणि पाठच्या दारात जाऊन पोचलो, पण त्याचा उपयोग नाही झालो कारण चेंडू निर्धाव गेलो. जर बॅट आणि चेंडूचा कनेक्शन झाला असता, संपर्क झाला तर कदाचित चेंडू भोजप मंडप क्षेत्रात जाऊन पडलो असतो. पण निर्धाव चेंडू शेवटी महत्वाकांक्षी षटक. शेवटचा धावसंख्या मगासच्या चौकारात 4 पुढे सरकलेली 46 अशी धावसंख्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले चैतन्यासाठी. आता मात्र कवरची क्षणी चांगलो फटको चेंडूपर्यंत अभि पोचाची वाट बघत होतो. 1 धाव पुरी झाली. एका दर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. चांगला क्षेत्ररक्षण बुक गवला आबा मुंडकर. मगाशी चूक आता भरून काढल्याने चेंडू अडवताना धाव संख्या झाली ती 47. 1 गडी बाद 47. शेवटचे 3 चेंडू उडलो तर कावळो आणि बुडाले तर बेडूक अशा पद्धतीचे फटके मारूचे लागतील कारण 3 चेंडू शिल्लक. गडी बाद झालो. 1 धाव संख्या झाली 47. मयूर उगवेकर घटक्यार बॉट जाग्यार पलटी. चेंडू सीमा रेषेच्या जवळ चांगलो हाताच्या वळ्यात जाऊन पडलो आणि आता मात्र मयूर उगवेकर नावाचा खेळी पुरी झाली. वैयक्तिक 32 अशी धाव संख्या तयार केली. 2 मोठे षटकार आणि 1 खणखणीत चौकार भोगवलो मयूर उगवेकर सरांच्या बॅट मधून. शेवटचा षटक चालू होता. शेवटचे षटकातले 3 चेंडू शिल्लक होते आणि फलंदाजीसाठी गेले मयूर उगवेकर चांगली खेळी करून बाद झाले. अजून जर 2 चेंडू मैदानात रवले असते तर अजून 2 मोठे फटके भोग गावले असते. मालवणी म्हणी सांगूच झाला तर गाव फिरा निलो आणि उमऱ्या रापटान मेलो. पण चांगली खेळी केल्याने आपल्या संघासाठी नक्की टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत केला जातात डगआउट मध्ये सहकार्यांकडून. नवीन गेलेलो फलंदाज स्ट्रायकिंगचे दिशेत हरी चोपडेकर. शेवटच्या 2 चेंडूवाचो मानकरी, शेवटच्या 2 चेंडूवाचो मालक समोर गोलंदाज मोरेश्वर सागवेकर. काय विचार असतील फलंदाजाच्या डोक्यात, कशा पद्धतीचो चेंडू असतात, खैच्या दिशेक माका टोलवचो लगात, खैचा क्षेत्र निवडूचा लगात, सीमारेषा जवळ खैची पडात, किती विचार असतले आणि गोलंदाज सुद्धा त्यात विचारत असतात. तसंच फटको मारूचा तो कारण जोडला उरलेले कारण त्या खाली हाताचा गुळाम करून पुन्हा दुसऱ्या चेंडू दुसरी गडी बाद होता. मोठो फटको मारूच्या नादात 2 चेंडू निर्धाव गेले. 2 चेंडू खूप महत्व होता. 2 चेंडू निर्धाव गेले. 2 गडी बाद झाले. 2 कलमा लागली. आता मात्र शेवटचं 1 चेंडू शिल्लक आणि हॅट्रिकची संधी सुद्धा. हॅट्रिकची संधी आपण बक्षीस ह्या गोलंदाजाक नव्हता. बक्षीस लागलेले गोलंदाज होते आमचे आबा मोंडकर, अभिषेक मोंडकर आणि दत्ता लोणे. पण हॅट्रिकचे आता उंबर ठरून बसलो तो मोरेश्वर सागवेकर, नवीन जाणारा फलंदाज. कशा पद्धतीने हॅट्रिक साठी चेंडू फेकत गोलंदाज आणि त्याचा समाचार कसं घेत, सामना कसं करीत तो म्हणजे फलंदाजसाठी गेलो नवीन फलंदाज.
गौरव आरोंदेकर शेवटच्या चेंडूचा मानकरी असतात. शेवटच्या चेंडूवर रिव्हर्स मारचो तो एकच चेंडू तुझ्या वाट्या किल्लो सरळ बॅटिंग खेळलं तर करी 1-2 धाव संख्या संघाच्या खात्यात वाढले असते. 4-5 षटकांचो खेळ पुरो झालो. 5 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली ती 47. गडी बाद झाले 3 आणि विजयाचं लक्ष रावला आता 48. अशोक मोंडकर 11 संघाच्या फलंदाजांका 48 धावा पुरे करूच्यात. नाणेफेकीकडे जाऊया. टॉस्का बॉक्स मध्ये नंतरच होणारा सामना वाडा तर 11 विरुद्ध दोन्ही कर्णधारांनी ते टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. वाडा तर विरुद्ध कट्टा क्लब कट्टा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब या. आमचे सन्माननीय या गाभी समाज निवड डॉकयार्ड चे अध्यक्ष दिनेश चांदेरकर यांना विनंती करतो की तुम्ही टॉस उडवण्यासाठी यायचंय. तुमचं दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या आमच्या निवड डॉकयार्ड गाभी समाज टुर्नामेंट्स मध्ये. आता नाणेफेक होते टेल आणि हेड. आमचे सन्माननीय अध्यक्ष दिनेश चांदेरकर नाणेफेक करतील. मला वाटतं कट्टा क्लब कट्टा या संघाने नाणेफेक जिंकले आहे. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान या स्पर्धेदरम्यान पुढे वाटचाल करताना काय घ्याल? मोस्टली बॉलिंगच घेऊ. कट्टा क्लब कट्टा याने या स्पर्धेत नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमच्या या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. मी कालपासून लाईव्ह पण बघतोय. खूप चांगलं वाटलं बघून. खूप दिवसांनी अशी टुर्नामेंट बघायला भेटली आपल्याकडून, तर वेल अँड गुड. धन्यवाद. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय गाभी. धन्यवाद पोसम सर. खयच्या पद्धतीची नक्की तुम्ही रजा घेतलास? ईल टाकलास, सीएल टाकलास, हाफ पे टाकलास का फुल पे टाकलास? रजाची घेतलास. आता मायक्रोफोन ठेवता ठेवता आता मी तुमची रजा घेते. खयच्या पद्धतीची रजा होती? कारण सगळे नेवल डॉकचे कर्मचारी आहेत. सगळ्यांना काही रजेचे विषय माहिती आहेत. कोण ऑफ टाकता, कोण मॅन्युअल ऑफ टाकता, कोण ईल सीएल, अगदीच काय नाही तर डॉक्टरचा एखादा सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जातात. अशा पद्धतीचे रजा सुद्धा होत. चला मजेचा विषय होता. आपण सामन्याकडे जाऊया. पहिल्या एका इनिंगचा खेळ पुरो झालो. विजयाचं लक्ष रावलं आता 48. 30 चेंडू तुमच्या खात्यात होत. या 30 चेंडूचा समाचार करताना 48 धावांचो तुमका जर टार्गेट दिला तर पुरा करूचा हा. आणि कशा पद्धती गोलंदाजी करूची लागते आई भैरे पॅकर संघात. आता जे ह्या सामन्यासाठी जे लाईन म्हणत त्यांच्यानी पुढच्या सामन्यासाठी आराम करा आणि स्वतः म्हणा दुसऱ्या लाईन मन जावा. हे नावा घेऊन सांगणं बरोबर वाटणार नाही. युट्यूब लाईव्हची स्पर्धा हा. संदीप दादा कॅमेरामन संदीप दादा जर आमच्या लाईनमन वरती कॅमेरा फिरव. उन्हामध्ये आहेत ते सुद्धा येऊ दे स्क्रीन वरती. नक्की तुमचं लाईन कॅमेरा फिरलो का त्यांच्या चेहऱ्याची गोड जी स्माइल ती आनंद देणारी असता. मेहनत करतो उन्हात तपतात. एकदा कॅमेरा लाईन मध्ये त्यांच्याने जर आपले हात वरती करा. हॅलो लाईनमन आपले सर्व हात वरती करा. खरोखरच उन्हामध्ये तुम्ही 2 दिवस काम करताय. भोजन मंडप व्यवस्था सुद्धा व्यवस्थित पार पाडण्यात येते. हॅलो सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 12वा खेळाडू नसेल तर 3 रन्सची पेनल्टी आहे. काल दिलेली आहे. जर 12वा खेळाडू ते नसेल तर 3 रन्सची पेनल्टी आहे. इथे आई भैरव पॅकर 12वा खेळाडू नाही आहे. 3 रन्सची पेनल्टी भेटेल. लवकर 12वा खेळाडू पाठवा. एक मिनिट पंच जरा थांबा. ओके गेम ऑन. पंच थँक्यू. बारावा खेळाडू हो सुद्धा महत्वाचा. कालच्या दिवसात 3 धावांची पेनल्टी बसली ती म्हणजे विठ्ठल लोकमाई केळूस कालीबंदर संघात. आणि हे 3 धावा आपल्या संघासाठी अडचण तयार करू शकतात. निर्णय बदलू शकतात.
दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू झालो. 48 धावांचा पाठलाग करतात तो म्हणजे अशोक मोंडकर 11 संघ. सलामीचा षटक घेऊन आई भैरे बॅकर संघाच्या बाजून चैतन्य परब आणि सलामीची जोडी मैदानात. राजन मोंडकर आणि नॉनस्ट्राईक यांच्या दिशेत दत्ता लोणे. एक नावाजलेले फलंदाज, स्फोटक फलंदाज, विस्फोटक फलंदाज, घणाघाती फलंदाज अशी ज्यांची ओळख असे राजन मोंडकर स्ट्राईक एंड वरती सामनाकरी चैतन्य परब गोलंदाजीचो. लोअर फुलटॉस पद्धतीचो चेंडू ज्याका म्हटलं जातात त्या चेंडूवर षटकाचा सुरुवात केली गेली. षटकाचा खाता सुद्धा खोलला गेला, संघाचा खाता खोलला गेला 1 धावेत. तीस चेंडूंचा खेळ आणि 28 धावांचा लक्ष. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालो. षटकातलो पुढचा चेंडू फुलटॉस पद्धती चेंडू. चेंडूवरती झेल सुद्धा दत्ता लोणे सारखो मोठो मासो गळाक लागलो. डीजे जोरात गाणं वाजंदे. होता अशोक मोंडकर 11 संघासाठी. नवीन गेलेलो फलंदाज मैदानात तुमका स्ट्राईक एंडच्या दिशेक साहिल कुबल एक चांगलो फलंदाज. मोठे फटके साहिलच्या बॅट मसून याची देही याची डोळा आम्ही बघलेत. मैदान खायचा पण असू दे साहिल कुबल मात्र आपला काम पुरा करता. पण आता संघ अडचणीत कारण पहिलं धक्क बसलो पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती 48 धावांचा पाठलाग करताना. आता ते जाऊन उभ्या राहायचा जशी एखादी बोट दर्यात उभी ठेवची असता ठावक्या उभ्या ठेवतात नागर मारतात आणि तहेच उभी होता तशा पद्धतीत त्या फलंदाजाक जाऊन उभ्या राहायचं लागतं. हातात नागर नक्की नसलो तरी बॅट हा तर बॅटचोच उपयोग करू गोलंदाजाचा समाचार घेऊचो. हा मोठे फटके सुद्धा काढूचे आणि मैदानात आपला तळ ठोकून उभ्या राहायचा सुद्धा हा गोलंदाज तो चैतन्य परब. लोअर फुलटॉस ज्याका म्हटलो जाता असो फसवो चेंडू बघ साहिल साठी फेकलो गेलो आणि चोरटी धाव सुद्धा तयार झाली. जरासो लक्ष विचलित झालो आणि एका धावेचा रूपांतर झाला. गाडी चालत असतो तेव्हा म्हणतं लक्ष विचलित आणि अपघात निश्चित. ह्या क्रिकेट मध्ये सुद्धा दिसला. क्षेत्ररक्षणाचं थोडंसं लक्ष हैते झालो तसं दोघे फलंदाजांनी चोरटी 1 धाव काढल्याने धाव संख्या एकान पुढे सरकली. धाव संख्या झाली ती 2. 1 गडी बाद 2 कडून काढलेला फटको तो क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण धावची संधी तयार झाली. या संधी मात्र पाणी पेल्याने अगदी हातात घेऊन चेंडू लावचो होतो इतका वेळ होतो गोलंदाजाकडे. चेंडू गॅदर करताना क्षेत्ररक्षण थोडसं गडबडलो. फेक सुद्धा झाली. डायरेक्ट फेक झाली. एक टप्पो फेक झाली तो सुद्धा काहीतरी महागात पडली. हळूवार जरी फेकल्या नसतो अगदी अलगट टाकल्या नसतो करून साहिल बराच क्रीज सोडून पुढे गेलो. जवळजवळ अर्धा क्रीज सोडून पुढे गेलो. थैसून पाठी यायचा होता. रिव्हर्स घेर घालून पाठी येणं कठीण असता पण संधी तयार झाली. त्या संधी मात्र पाणी फिरल्याने क्षेत्ररक्षकापासून मोठी चूक झाली. गोलंदाज सुद्धा चुकलो. आता मात्र राजन मोंडकर नो मॅन क्षेत्रात चेंडू जाता. चेंडू सीमा पार गेलो. पहिल्या षटकातलो पहिलो चौकार बुगवलो राजन मोंडकरच्या बॅट मधून. दत्ता जरी बाद झालो तरी राजन अजून मैदानात. सलामीसाठी गेलेलो दत्ता सोबत राजन एका चौकारनिशी वैयक्तिक 5 धाव संख्येवर खेळता 48 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या झाली अर्ध्या डझनाच्या अंकाचो खेळ दिसता म्हणजे 6. चैतन्य पर आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. समोर फलंदाज राजन मोंडकर चैतन्याच्या पाठीवर काहीतरी आडिओ वळ बघू गावलो. पुढचं चेंडू कसो असतात. पुन्हा एकदा चांगलो फटको. पॉवर प्लेचा षटका. 2 प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पण त्या क्षेत्ररक्षक शोधून काढलेलो फटको क्षेत्ररक्षक हातात गेलो. एकाच धावावर समाधान मानतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्याची खूण पंचांकडून येतात. धाव संख्या झाली ती इंग्रजीतलो लंगडो आकडो वाकडो आकडो म्हणजे 7. आई भैरे पॅकर संघाचा विचार करशे तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला तर 2 अशी धाव संख्या होती.
आणि अशोक मोडकर संघाची धावसंख्या झाली ती 7. पुढच्या 2 षटकात 30 धावा जवळ केली होती ते म्हणजे आई भैरे पॅकर संघाच्या फलंदाजांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता हे दोन्ही फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करतली तर पुढच्या वेळात कळत. प्रत्येक षटकात खूप महत्त्वपूर्ण गोलंदाज कोण असतात, कशा पद्धतीची गोलंदाजी असतात. मंचेकर सर यांचं सुद्धा हे आगमन झालं. तसेच मयूरचे ब्रँड अँबॅसिडर वासुदेव मुनगेकर जे सामने आपले खैपण असणारे मयूरचा सगळा किट त्यांच्या सोबत असता. शूज म्हणा नको, कॅप म्हणा नको, जर्सी, ट्रॅक अगदी ब्रँडेड असा मयूरचं ब्रँड घेऊन वासुदेव मुनगेकर मैदानात हजर झाले. त्यांचा सुद्धा मी स्वागत करते आणि माझ्यावर प्रेम त्यांचं एवढा की माझ्यासाठी एक व्हाईट कलरची कॅप सुद्धा एक भेट देऊन गेले. धन्यवाद वासू मुनगेकर सर. तुमचा असाच प्रेम सोबत राहू दे, अशीच साथ मिळू दे, असेच आशीर्वाद राहू दे आणि तुमचा जो ब्रँड आहे त्याचं लवकरात लवकर खप होऊचो आणि तुमचीच अशीच भरभराट होऊची ही माझ्या कुलदेवते मी प्रार्थना करतोय. दुसरा षटक घेऊन स्वतःसाठीचा पहिला आणि संघाच्या कोट्यातला दुसरा गौरव. समोर फलंदाज राजन मोंडकर उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच शाहरुख खानचे पोच घेऊन दाखवतात. व्हाईट चेंडूची खूण दाखवतात. खराब चेंडू षटकाचो श्री गणेशा झालो. पहिलो चेंडू स्वेर मनान फेकलो गेलो आणि संघाच्या धावसंख्येत फुकटची एक भर पडली. आता मात्र कमबॅक करतात ते पुढचा चेंडू स्वेर होतो. त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजीची धार दाखवताना गोलंदाज गौरव आरोंदेकर. नक्की चेंडू निर्धाव गेलो. राजन सारख्या फलंदाजाक चेंडूचं समज झालो नाही. चेंडू यष्टीच्या वळ्यात जाऊन पडता. पुन्हा एकदा एक चांगलो धारदार चेंडू जाता. वेगवान चेंडू जाता. चेंडू निर्धाव जाता. जसे वलिया मारतात दर्यात जाताना तसे मात्र वलिया आता मैदानात तुमका राजन मोंडकर मारताना दिसतात. पॅव्हिलियनच्या उजव्या बाजूचा डगआउट जो चालू सामना त्यांच्यासाठी डगआउट. बाकीच्या सगळ्या खेळाडूंका विनंती आहे की आपण डगआउट खाली करूचा विनंती आहे. जो सामना चालू आहे त्यांच्यासाठी डगआउट ऐन सामना चालू असताना आमका तुमका सूचना देऊची लागता. आपण सगळे एकच आहोत, सहकार्य करा, डगआउट खाली करा. जो सामना चालू आहे त्यांच्यासाठी डगआउट. बाकीच्यांशी विशेष व्यवस्था. एक मिनिट, चला सामन्याकडे जाऊया. वाईट चिकून दाखवतात पंच. कमबॅक करूचा लागत आपल्या गोलंदाजी धार. पंगाशी जशा पद्धतीने चेंडू फेकला तशाच पद्धतीने चेंडू फेकूचे लागतील. वाडा तर संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी पॅव्हिलियनच्या डाव्या बाजू घेऊचा. त्यांचे कर्णधार तुमची वाट बघतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बऱ्याच वेळानंतर माका सांगू वेळ मिळालो कायत नाही. कळाकांनी बोको गेलो म्हाळाक त्यातलो चेंडू बघू गावलो. चेंडू निर्धाव मनान घडलो गेलो. राजन मोंडकर मात्र तसंच उभं राहिलो. धाव संख्या डबल एक्क्याचो खेळ दिसता. नेल्सनची फिगर दिसता कारण धाव संख्या झाली ती म्हणजे 1-1-11 आणि गडी बाद झालो असतो सुद्धा 1. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्टॅपर्ड झालो. चेंडू हवेता. झेल तयार झाला. संधी तयार झाली. साधा सोप्या झेल सुटला. जाग्यावर उभ्या राहायचा होता आणि चेंडू हातात घेऊचा होतो. 2 पावला सुद्धा हलाचा नव्हता. चेंडू जमिनीत जाऊन आदळलो. अगदी सोप्या झेल होता. ज्याचो येळ खराब त्याचो खेळ खराब असा म्हटला जाता. आणि ज्याचो खेळ खराब असतो असं झाडात चालल्यावर माणसाक सुद्धा कुत्रो खालसून ढास मारता. असा या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत झाला. अगदी ज्या जाग्यावर उभे होतो, ज्या क्षेत्रात उभे होतो चेंडू हातात दिलो. फक्त घोटीत जसं नारळ भरून घेतो तसं हातात चेंडू घेऊचो होतो. आता मात्र धावचीची संधी तयार झाली. धावचीच साठी अपील केला गेला आणि धावचीच्या रूपात एक संधी जीवनदान झाला. झेल सुटला. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती धावचीच्या रूपात साहिल कुबल बाद झालो. एक मोठं फलंदाज बाद झालो. आज मोठे फटके बघू नाही नक्कीच गावले पण संघासाठी आपल्या काहीतरी महत्वाची कामगिरी बजावणार होतो. पण वेळ मात्र हातातली निघान गेली. धावचीच्या स्वरूपात डगआउट मध्ये यावचं लागतात. म्हणजे साहिल कुबल. आबा मुंडकर आता मात्र मैदानात जाताना दिसता. अष्टपैलू खेळाडू आज गोलंदाजी चमक दाखवू शकलो नाही. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा काहीतरी गडबड झालो.
वाडा तर 11 संघाची प्लेइंग 11ची जी टीम आहे त्यांना विनंती आहे की आपले कर्णधार पॅव्हलियनच्या उजव्या बाजू समाप्त करा, डाव्या बाजू तुमची वाट बघतात. कर्णधार चेतन बाबोल आपण ह्या बाजू घ्यावा आणि तुमच्या प्लेयरांका घ्यावा. मी 2 वेळा माईकवर सांगितलंय. दुसरा धक्का बसतात तो म्हणजे अशोक मोंडकर 11 संघा धावसंख्या झाली डझन भर म्हणजे ती म्हणजे 12 गडी बाद झाले 2. 48 धावा पुरे करूचे 5 षटकात दुसरा षटक 2 षटकांचा खेळ पुरो झाला. सांघिक धाव संख्या झाली ती 12. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करून घेतणारे दोन्ही फलंदाज राजन मोंडकर आणि आबा मोंडकर, अभिषेक मोंडकर, अभि मोंडकर. मित्रांनो विनंती आहे की डगआउट जो चालू सामना ते खेळाडू बसलेले इतर खेळाडू डगआउटमध्ये बसा नको. प्लीज विनंती आहे, प्लीज सहकार्य करा. संघ सामने आपले जर आपल्या समाजाची स्पर्धा ते डगआउट मध्ये गर्दी करू नको. जेव्हा आपली सामने येत तेव्हा आपण त्या डगआउटचा वापर करून घ्यावा. थय आपण थय बसा. नाहीतर आपलं जेव्हा सामना नसतात ते विशेष अतिथी कक्ष थय आपण एक पॅव्हलियन बांधलेला. पुन्हा ह्या बाजूक सुद्धा एका मेन पॅव्हलियनच्या डाव्या बाजूक सुद्धा पॅव्हलियन थय आपण जाऊन बसा. पण डगआउट खाली करा प्लीज. जो सामना चालू आहे त्या सामन्यातल्या खेळाडूंसाठी डगआउट बांधलेलो आहे. चला सामन्याकडे जाऊया. जास्त वेळ घेऊ नको. क्षेत्ररक्षण संस्था रापण संस्था 12 अशी धाव संख्या 2 षटकाचा खेळ पुरो झाला. रिक्वायर्ड रन रेट आता 12 जाऊन पोहोचलेला हा, कारण 3 षटका शिल्लक आणि विजयाचं लक्ष आता 48 धाव संख्या झाली. 12 म्हणजे आता 36 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक ते म्हणजे 18 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावेची गरज. क्षेत्ररक्षक काहीतरी चूक करता पण मात्र त्याला चांगला बॅकअप मिळाला. कव्हर केला स्लिप मधल्या क्षेत्ररक्षण नक्की धाव वाचवल्या आपल्या संघासाठी. आबा मात्र चेंडू निर्धाव घालून देता. तिसऱ्या षटकाची सुरुवाती निर्धाव चेंडू देता. भोजन मंडपाकडे जर लक्ष दिलास तर भोजनाची तयारी जोरदार चालू. अन्नपूर्णा ग्रुप जो हा दादा मालडकर, प्रताप खराडे, रामदास केरकर, बालाजी खराडे, रवी कुपल, भाऊ सळगावकर, विवेक टिकम, देवा शेलटकर, कमलाकर मोठे, नागेश कोइंडे, बरेचसे जण जे सकाळपासून मेहनत घेतात. आबा मोंडकर खटक्यार बॉट जाग्यावर पलटी होता की नाही चेंडू क्षेत्ररक्षक डोक्यावरनं सीमा पार गेलो. या सामन्यातलो ह्यो मोठा षटकार आबाच्या बॅट मसून बघू गावलो. टाळ्यांचा आवाज सुद्धा झालो. आबासाठी दाद दिली गेली, कारण आबा म्हटल्यानंतर मोठे फटके आणि आबा ह्या समीकरण या सगळ्यांका माहिती आहे. पण पहिलं चेंडू आबासाठी सुद्धा निर्धाव गेलो होतो. पण तू शेअर असेल तर मी सव्वा शेअर ह्या दाखवून दिला. आबा मोंडकर या फलंदाजा समोर गोलंदाज जातो. जतीन परब समाचार घेता जतीनच्या गोलंदाजीची आबा मोंडकर. नेवल डॉक्यात गाबी समाज क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व तिसरा आणि दिवस दुसरो. जितू पॅकर संघाचे मालक जितू यांच्यानी आज मयूर ब्रँडचे कॅप खरेदी केली आणि त्यांच्या डोक्यात एवढी सूट होता की त्याची खुशी आबाग झाल्याने आबान चेंडू पुन्हा एकदा सीमा पार केलो. लाईनमन मात्र चेंडूच्या मागे बरोबर प्रवास करू लागता. अशा क्षेत्रात निवडून काढल्यान आबा मोंडकरांचा चेंडू की बबन कांदळकर 100 मीटरची धाव पुरी करूची लागली. धाव संख्या आणखी 6 पुढे झाल्याने आबा मोंडकर षटकाराच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलो. हॅट्रिकच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलो. आणि जर हॅट्रिक साधली गेली तर संकेत गुबल यांनी जा गोलंदाजीसाठी बक्षीस लावलं आबासाठी. तर मात्र 400 कमी करून 100 रुपये लावल्याने षटकारासाठी, कारण संकेताक पण माहिती आबाची बॅट एकदा तळापली का आबा ऐकणार नाही. तर 500 घालोच्या पेक्षा 100 घालोक बरे. आणि 100 रुपयाचा पारितोषिक 3 षटकारासाठी संकेत गुबल यांच्याकडसून. दोन षटकार सामना खयच्या खय बदललो. चित्र बघा कसा बदलला. 15 चेंडू 24 धावेची गरज. पुन्हा एकदा आणि 100 रुपये नक्कीच खिशातले जातात की काय. क्षेत्ररक्षक फक्त बघूचा काम करता आणि 100 रुपयाची फोडणी संकेत डीजे गाणं मात्र जोरात होऊ दे.
मानकर ठरलो. आबा मोंडकर 3 उभे पाठी रळ बघू गेले. ह्या वळाक आंबे हळद ती पण झरवून लावची लागतली, ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठी 3 नाही तर 4 जर संकेतान 500 लावले असते, 4 षटकार असते ते पण गेले असते. आबाची बॅट मात्र तापली, काहीतरी अग्रेसिव्ह झालेलो दिसता चेहरा बघशाल तर आबाचं, कारण गोलंदाजी त्याच्या पाठी रोळ इल्ले, त्याची मात्र भरपाई करून त्याच्यापेक्षा आणखी वर व्याज लावून दिला. अशा पद्धतीची फलंदाजी. 4 चेंडूर 4 षटकार, 3 षटकार काल मनोज शिरोडकरच्या बॅट मसून गावले. आजच्या दिवसात सुद्धा 4 षटकार बुगवले. आणि आता पुन्हा आबा मोंडकर, निहाल घाटवळ या फलंदाजांनी 4 षटकार सलग 4 चेंडूत मारले होते. आणि आता आबा मोंडकर 4 चेंडूत 4 षटकार. शेवटचा चेंडू 5 षटकार होतात काय, 12-5चा गणित या होताला काय आणि षटकार बसतो काय या शेवटच्या चेंडूवर समजा. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहुल. आता 12 डोळ्यातलं पाणी चोळताना दिसता. गोलंदाज काहीतरी निराश झालो असतात. क्षेत्ररक्षण बघा, सिली पॉइंट दिसता. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलेला फलंदाजार दबाव याच्यासाठी, पण गोलंदाजाचा चेंडू कसो असतात काय मात्र दबाव दिसलो. क्षेत्ररक्षणाचा फायदा झालो काय, चेंडू निर्धाव गेलो. षटक पूर्ण झाल्याची खूण सुद्धा पंचांकडून नेलो. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाले 3 डझन अशी म्हणजे 36. 2 गडी 5 36. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूत 12 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावे म्हणजे प्रत्येक चेंडूवर एकच धाव काढूची हात. जास्त मोह झालो तर काहीतरी परिणाम वाईट होऊ शकतात. प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज. कशा पद्धतीची गोलंदाजी करूची लागत, क्षेत्ररक्षण पण तेवढ्याच ताकदीचा करूचा लागत. गोलंदाजाक साथ देऊची लागत आणि गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मयूर उगवेकर चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केल्याने होती फलंदाजी करताना. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतात आणि कमालीचीच गोलंदाजी करूची लागत. याच्यानंतर एक मोठा सामना होतो वाडा तर इलेवन विरुद्ध कट्टा क्लब कट्टा. वाडा तरचो बाहुबली आताच मैदानातून चालताना दिसलो, तो म्हणजे कुणाल जुवाटकर. गोलंदाजाचे करून टाकता जो हाल तो जुवाटकरांचो कुणाल मैदानातून चालताना दिसलो. अगदी ऑस्ट्रेलियाची जर्सी परिधान केल्याने वाडा तो संघ नक्कीच एक जोरदार खेळ बुगवत. ह्याच्यानंतर जो सामना, पण आता हा सामना सुद्धा महत्वाचा, कारण 12 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहिलं. 12 प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज. मयूर उगवेकर समोर फलंदाज राजन. फुलटॉस पद्धतीचे चेंडू, सन्मान दिलेलो फटको. ह्या चेंडूक लॉलीपॉपचं चेंडू म्हटलो जाता. हे चेंडू सीमापार पोहोचत होतं, तितकी मनगटात ताकद होती, पण सन्मान दिल्यासारखं फटको. स्ट्राईक काहीतरी चेंज केलं. ज्या पद्धतीने आबाची बॅट टापली, त्या बॅटीसून आणखी 2-3 मोठे फटके संपतले दिसतले आणि सामना लवकर संपतलो. ह्या अपेक्षेने या इच्छेने कदाचित एकच धाव घेतलेली आणि स्ट्राईक दिली ती आबा मोंडकर या फलंदाजा. 4 चेंडूत 4 लगातार षटकार आबाच्या बॅट बसून. आता गोलंदाज मयूर उगवेकर. फुलटॉस पद्धती चेंडू, लोअर फुलटॉस पद्धती चेंडू होतो. क्षेत्ररक्षण चांगला झाला. फेक सुद्धा चांगली, अगदी एसटी पर्यंत एक घेऊन फेक पोचली. या फेक साठी हे टाळी पडले. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण बुगवला. शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयाचा लक्ष राहुला सुद्धा. 10 रोमांच वाढत जाता, उत्साह वाढत जाता. प्रत्येक चेंडूवर एकच धाव खर्च होता. कमाल गोलंदाजी, कमाल फलंदाजी, कमाल क्षेत्ररक्षण. आता हो गव्या, कारण शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूवर 10 धावेची गरज आहे. काय सामना असतात, काय निकाल असतात. समोर फलंदाज राजन मोंडकर. हवाई फायर करूच्या नंतर चेंडू हवे, त्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून आता चूक नाही झाली आणि राजन मोंडकर नावाचा कलाम लागला. वैयक्तिक दुहेरी अंक घातलो होतो. धावसंख्येचो 10च्या धावसंख्येवर बाद झालो राजन मोंडकर. दबाव वाढतो नक्कीच फलंदाजीर, कारण एक चेंडू कमी झालो आणि धावसंख्या एकान वाढली. म्हणजे 9 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहुल आता 10. आता मात्र अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण करूचा लागत. प्रत्येक क्षेत्ररक्षक आपलो जीव ओतून चेंडू अडवतो लागतो. नवीन गेलेलो फलंदाज मोरेश्वर सागवेकर शेवटचा षटक घेऊन दिलो तो. चांगली गोलंदाजी केल्यानंतर शेवटच्या षटकात एक चांगली धाव संख्या होता कमी त्याच्यावर लगाम लावली होती अशी गोलंदाजी केलेली मोरेश्वर या गोलंदाजानं. आता मात्र फलंदाजी जबाबदारी. चेंडू शिल्लक 9 आणि विजयाचा लक्ष राहुला आता 10. काय गोलंदाजी. मयूर उगवेकर अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पुरी करताना चांगली पहिली फलंदाजी केल्याने आता गोलंदाजी सुद्धा चमक आपली धार दाखवतात मयूर उगवेकर. फुलटॉस पद्धतीचो चेंडू, पंचानी एक हात बार खिशातून काढलो आणि नोची खूण दाखवली. चांगला क्षेत्ररक्षण, धावबाची संधी तयार होता. एक फेक सुद्धा चांगली झाली. पुन्हा धावबाची संधी तयार अजून सुद्धा हा आणि धावबाच्या रूपात गडी बाद होता. एकूण 2 धावा मिळतात, कारण नोची खूण पहिली धाव पुरी झाली. दुसऱ्या धावेचो प्रयत्न होतो आणि फ्री हिट ची संधी तयार.
म्हणजे नक्की नशीब कोणाचा फळ पडला आता म्हणा आता सांगू शकलो नाही, कारण नोट सुद्धा चेंडू झालो, धावबाद सुद्धा झालो, थ्रीट सुद्धा हा मोरेश्वर मात्र आत्ताच गेलो धावचीच्या रूपात बाद झालो. इतक्या स्पीड मध्ये धावत गेलेलो मोरेश्वर, कदाचित दुसरी धाव पुरी झाली असती पण धाव संख्या झाली ती 40, म्हणजे विजयाचं लक्ष राहुल आता 8 चेंडू शिल्लक 9. नवीन गेलो फलंदाज नॉन स्ट्राइक यांच्या दिशेत बॅटची खालची गाडून लेग स्लिपच्या दिशेत चेंडू जाता क्षेत्ररक्षक चेंडू अडेपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पुरे केला नाही. आबा मात्र आता नॉन स्ट्राइक वर येऊन पोहोचलो. नवीन गेलो फलंदाज गजानन कारंजे स्ट्राइक यांच्या दिशेत एक उंच पुरो गोलंदाज. वेस्ट इंडिजचे डॅरेन सॅमी तुम्ही बघशाल ते माझी खेळाडू त्यांच्यासारखी शरीर रेस्टेन तसं थोडंसं चेहरो लांबसून दिसणार असे गजानन करंजे आमचे मित्र एक चांगले फलंदाज मोठे फटके यांच्या सुद्धा बॅट मसून बघतात बघितलेले प्रत्येक मैदानात. आता ती वेळा कारण संघ काहीतरी एका दुहेरी धावावर चालू आणि विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलेलो हा. आता मात्र एक शैलीदार फटको पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जाता एक धाव पुरी केली गेली. धाव संख्या एकान पुढे सरकली. धाव संख्या झाली ते 3 गडी माफ करा 4 गडी बाद. हा सर 5 चेंडू झाले त्या षटकातले एक चेंडू शिल्लक. मयूर उगेकर यांच्या षटकातले एक चेंडू शिल्लक हा. एक चेंडू शिल्लक हा. एक 9 विकेट एक 9 बॉल होतो. सांगते 1 मिनिट 7 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहिला आता 6 धाव संख्या झाली आहे. 42 गडी बाद झाले. 4 विजयाचा लक्ष अर्धो डझन म्हणजे 6 आणि चेंडू शिल्लक 7. ह्या चेंडूला किती महत्व षटकाचो सांगता करणार चेंडू भैरावी घालणार चेंडू लिलाव करणार चेंडू. समोर फलंदाज आबा मुंडकर षटकार खेचता एक धाव घेता का चेंडू निर्धावता फुलटो चेंडू चेंडू हवेत चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बराच लांबचा अंतर काढून चेंडू पर्यंत काय अप्रतिम सुरेख सुंदर झेल पकडलो गेलो आणि शेवटच्या चेंडूवरती आबा सारखो मोठो मासो गळाक लागलो. नक्कीच संघ आता दबावात येऊ शकतात. तवसर डीजे या गाणा वाजाने नक्कीच थरार वाढत जातो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक विजयाचं लक्ष राहुला 6 धाव संख्या झाली आहे. 42 अर्ध संघ गारद झाला. 5 गडी बाद झाले. 5 गडी हातात चेंडू शिल्लक 6 विजयाचं लक्ष राहुला 6 गोलंदाज कशा पद्धतीचा असा क्षेत्ररक्षण कसा असा फलंदाज गजानन कारंजे. ओके ओके शेवटचा षटक निर्णायक षटक जोखमीचा षटक जबाबदारीचा षटक नक्कीच उत्साह वाढवणारो आणि टेन्शन सुद्धा वाढवणारो ज्यांका बीपीचो त्रास हा त्यांच्यानी सामना डोळे बंद करून बघशाल तर बरा होत कारण 6 चेंडू शिल्लक 5 फलंदाज बाद झाले. विजयाचं लक्ष राहुला अजून 7 धावेची गरज हा. क्षेत्ररक्षण सजला गोलंदाज तयार फलंदाज तयार नवीन गेलेलो फलंदाज नॉन स्ट्राइक यांच्या दिशेत समीर मोंडकर. प्रत्येक चेंडूवर 1 धावेची गरज 12 चेंडूवर 12 धावेची गरज ना. मयूर उगेकर 6 धावा खर्च करत एक 9 चेंडू नक्कीच पडलो. फ्रीड होतो त्या फ्रीडची फायदो नाही उठव गेलो.
लाईनमन साठी आता मात्र काम वाढतला, कारण सामनो महत्वाचा 6 चेंडू शिल्लक लाईनमननी आपलं लक्ष ठेवचं, बारीक नजर करूच्या, एकदम नजरेचो कटाक्ष ठेवचो हा आणि सामनो पार पाडचो हा. शेवटच्या षटकातलो श्री गणेशा करणार चेंडू, पहिलो चेंडू घेऊन 7 चेंडूत 6 धावेची गरज. शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारो चेंडू, पंचांनी आपले दोन्ही हात बावश्यापासून रून केले, म्हणजे वाईट चेंडूवान षटकाचो मारो केलो गेलो. जे खराब षटकाची सुरुवात झाली, एक धावसंख्या कमी झाली, चेंडू तसेच साबूत राहिले, ते म्हणजे 6 चेंडू 5 धावेची गरज. 6वा चेंडू षटकातलो पहिलो चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडूचा डीप पॉइंट क्षेत्रात चेंडूचा एक धाव पुरी गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होताना दिसतात. चांगली फेक झाली, यष्टी रक्षक ही चूक महागात पडा शकता. चेंडू अडवचो हा, कारण प्रत्येक चेंडूक प्रत्येक धावेक सुद्धा महत्व. क्षेत्ररक्षणाक ह्या गोलंदाजाक साथ देऊची असा दोन्ही डगआउट मध्ये तेवढाच वातावरण तयार झालेला. 5 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहुल आता 4, म्हणजे एक निर्धाव चेंडू जाऊ, एक गडी सुद्धा बाद करूच लागत. एखादी विकेट हॅट्रिक ह्या सामन्यात कमबॅक करू शकता, एखादे दुसरे गडी सुद्धा ह्या सामन्यात कमबॅक करून देऊ शकता. भैरई पॅकर संघाच्या गोलंदाजांका वेगवान चेंडू, चांगलो चेंडू म्हणा हरकत नाही. खरोखर कौतुक करूच लागत. गोलंदाजा पहिलो चेंडू स्वेर होतो, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केला, तिसरो चेंडू निर्धाव म्हणून गणलो गेलो. दबाव वाढत जाता, हे का म्हणतात दबाव, सामन्याचा दबाव, अंतिम षटकाचा दबाव. 4 चेंडू शिल्लक, विजयाचं लक्ष राहुल आता 4. प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज. नॉन स्ट्राइक वरती गजानन कारंजे, स्ट्राइक एंडवरती समीर मोंडकर सामनो करतात. म्हणजे हरी चोपडेकरच्या गोलंदाजीचो 15-16 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या हातावरून मारू करणारा गोलंदाज. पुन्हा उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू वेग खूप जास्त, पण टप्पो चुकता अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. रायझिंग डिलिव्हरी नक्कीच होती, पण भरकाटलेलो चेंडू होतो. पंचांनी आपले दोन्ही हात रून काढले. पंचांका सुद्धा व्यायाम करूची संधी देणारो गोलंदाज शेवटच्या षटकात बघू गावता. धावसंख्या एकान थोडं सराकली, चेंडू मात्र तसेच साबूत राहिले. 4 चेंडू शिल्लक, विजयाचा लक्ष राहुल आता 3. दर्शक सुद्धा बघा आपल्या जागेवर खिळान बसल्यासारखे सामन्याचा आनंद घेतात, कारण वेळ तशी. आता मात्र एक चांगलो चेंडू, पंचांकडे हात धरून करून वाईटची दाद मागता, पण चेंडू मात्र निर्धाव जाता, कारण पंचांवर कसलो दबाव दिसणार नाही. दबाव वाढत जाता, तो म्हणजे फलंदाजार. 3 चेंडू शिल्लक, विजयाचा लक्ष राहुल आता 3. दबाव आणि फक्त दबाव. गोलंदाजार सुद्धा फलंदाजार सुद्धा प्रत्येक जण सामन्याचा आनंद घेतात. प्रत्येकाची आपली लवाक सुद्धा संधी देणारा असं सामना तयार झालो, अशी वेळ तयार झाली, अशी सिच्युएशन तयार झालेली आहे. पुन्हा एकदा मोठं फटका, हवाई फायर आणि विजयी फटको बघू गावलं. समीर मोंडकरच्या बॅटमॅन सांगत होतो, काय काळजी करू घेऊ नको, मी मैदानात उभं तोपर्यंत टेन्शन नाही. आणि का टेन्शन काय नाही, ते विजयी फटक्यावर दिसून दिला. नक्कीच सामना एक रंगतदार झालो. अशाच सामन्याची प्रत्येक दर्शकाक अपेक्षा असतात, तसंच सामना बघू गावलो. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. आणि अशोक मोंडकर 11 संघा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. या स्पर्धेत सहभाग दाखवल्याबद्दल आई भैरव देवी पॅकर संघ तुमच्या मी खूप खूप आभार मानतो. आई भैरव देवी पॅकर संघाच्या कर्णधाराक विनंती आहे की येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊचा, आपला सन्मान घेऊचा. हा या सामन्यासाठी सामनावीर म्हणून नक्कीच अभिषेक मोंडकर 4 चेंडूत 4 षटक ज्याच्या बॅट मधनं बुगवले. अभिषेक मोंडकर या सामन्याचा सामनावीर. आपण टॉस का बॉक्स मध्ये येऊचा. सन्माननीय श्री गोविंद कोंडे, नेवल डॉकयार्ड गाभी समाजचे अध्यक्ष यांचा आगमन झाला, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच इंजिन ड्रायव्हर सेकंड या पदावर असलेले दीपक गिरप साहेब आणि आमका आर्थिक स्वरूपात मदत सुद्धा करणार दीपक गिरप